रायगड पोलीस दलात खळबळ, पोलीस निरीक्षकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या रायगड पोलीस दलातच सुरक्षेबाबत खळबळ उडाली आहे। महाड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकाला वरिष्ठांसह सहाय्यकांकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या जाचाला कंटाळून पोलीस निरीक्षकांनी पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे महाड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रमेश तडवी हे यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते। त्यांची 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली होती। सुरुवातीला ते अलिबागमध्ये रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते। त्यानंतर त्यांची बदली अलिबागमधून महाड शहर येथे करण्यात आली। प्रभारी अधिकारी म्हणून महाड शहराचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला। सुरुवातीच्या कालावधीत सर्व कारभार चांगल्या पद्धतीने चालत असताना आमदारांच्या मुलाला मदत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव करण्यात आल्याचे बोलण्यात आले आहे। त्यामुळे पोलीस निरीक्षकांवर आमदारांचा दबाव असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आमदारांना पायघड्या घालणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या विरोधात एसपी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महाड शहर पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन हिंदुराम माने यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्याचा आरोप रमेश तडवी यांनी केला आहे। वरिष्ठांनी एकट्याला केबिनमध्ये बोलवून तू खालच्या जातीचा आहेस, तू कसा येथे राहतो तेच बघतो, काही झाले तरी मी तुझी बदली करणारच अशी धमकी दिली। तसेच जीवन हिंदुराव माने जाणीवपूर्वक बाहेर लोकांना माझ्या जातीवरून बोलून माझा अपमान करत होते असा आरोप तडवी यांनी पत्रातून स्पष्ट केला आहे। शंकर काळे या वरिष्ठांनी पोलीस अधीक्षकांकडे कर्तव्यात कसूर केल्याचा खोटा अहवालही दिला गेला। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्या करणार असल्याचा इशारा तडवी यांनी दिला आहे। याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांना तडवी यांनी पत्र लिहिले आहे। या प्रकारामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे। त्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।